आई आणि बाबा या दोघांच्या एकत्र निर्णयावरून ठरतं की दुसऱ्या मुलाचा आपण विचार करायचा का नाही करायचा. कारण मूल आहे आणि मूल डिमांडिंग आहे. त्यामुळे मूल पॉझिटिव्ह अटेन्शन सीक करणार, प्रेम सीक करणार, ते प्रेम घेणार आणि ते नॅचरलच आहे. मग ते असा नाही विचार करणार की आई किती दमली आहे, की या वेळेचं डिलिव्हरी, बाळणपण, छोट्या छोट्या गोष्टींचा ताण न घेणं किंवा आपल्याला इतके सल्ले मिळत असतात पण त्यातून आपल्याला हवं आहे तेच आपण करणं, या सगळ्या गोष्टीचा आता मला विश्वास वाटतोय. त्यामुळे जेवढं चॅलेंजिंग मला ते पहिल्या वेळेस वाटलं होतं तेवढं नाही वाटणारे हा विश्वास सुद्धा बहुतांशी आयांना वाटत असतो. पैशाचं काही सोंग आणता येत नाही. मुलं ना आजी आजोबांच्या जीवावर मोठी नाही झाली पाहिजेत. पहिलं मूल शहाणं, सोज्वळ असं झाल्यानंतर पालकांची एक जुजबी अपेक्षा असते की आपणच आई वडील आहोत, सेमच घर आहे, मोठं भावंड हे आहे, तर धाकटं भावंड सुद्धा तसंच उपजावं. अजिबात नाही. धाकट्या भावंडाच्या बाबतीत सुद्धा जसं ते मूल आई बाबा बरोबर वाढत असतं तितकंच ते त्या भावंडाबरोबर वाढत असतं. त्यामुळे त्यातनं कोऑपरेशन, शेअरिंग या गोष्टी आपसूक शिकल्या जातात. पण शेअरिंग आणि केअरिंग हे फक्त भावंड असतील तरच शिकलं जातं या मात्र मी मताची नाहीये. तो वयातलं अंतर जास्त असण्याचे पण स्वतःचे काही बॅटल्स आहेत आणि कमी असल्यानंतर अक्षरशः पालक म्हणतात की कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडतात, जिंजा उपटतात. मुलगी आहे म्हणून ती कमी लक्ष देईल आणि मुलगा आहे म्हणून तो पूर्णपणे जबाबदारी घेईल याची आत्ताच्या काळामध्ये सुद्धा गॅरंटी नाहीये. तर आई आणि बाबांमध्ये पण तो एक टीम गेम आहे ना. फक्त आत्ता मी त्याच्यासाठी रेडी आहे का, आणि फक्त मी रेडी असून उपयोग काय, माझा पार्टनर पण त्याच्यासाठी रेडी आहे का. नमस्कार. बरेचदा पहिलं मूल असताना आता दुसरा चान्स घ्यायचा का नाही हा प्रश्न अनेक पालकांना पडलेला असतो. हा प्रश्न कुठल्या कुठल्या अँगलनी पालक म्हणून आपण पाहायला हवा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर अनुजा कुलकर्णी यांच्याशी. अनुजा जिज्ञासा या संस्थेची कोफाउंडर आहे, ती समुपदेशक आहे आणि अनेक पालकांबरोबर, मुलांबरोबर आणि शिक्षकांबरोबरही ती काम करते. अनुजा, तुझं स्वागत. हाय. हा जो प्रश्न आहे म्हणजे हा खरं तर अगदी सब्जेक्टिव्ह आहे. प्रत्येक केस टू केस हा वेगळा होणार आहे. पण तरीही याच्याकडे काही गाईडलाईन म्हणून तू आम्हाला काही सांगू शकशील का या विषयावर? मला असं वाटतं की जसं तू म्हणलीस की प्रत्येक पालक, त्यातली आई आणि बाबा या दोघांच्या एकत्र निर्णयावरून ठरतं की दुसऱ्या मुलाचा आपण विचार करायचा का नाही करायचा. पण त्यांनी सुद्धा विचार करत असताना काय काय बाबी कन्सिडर कराव्यात ह्याचा मात्र आपण विचार करू शकतो. तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की व्यक्ती म्हणून मला पालकत्वामध्ये किती मजा येते. म्हणजे आपलं मूल हे प्रत्येक व्यक्तीचं फेवरेट असतंच आणि आपल्याला आपलं मूल आवडतच असतं. अगदी हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर मुलं झाली तरी सुद्धा याच्यामुळे परिस्थिती वाईट झाली असं कुठल्याच आईबाबांना वाटत नाही. कारण ते नातंच असं असतं की ज्याच्यात अनकंडिशनल प्रेम आहे. पण तरीसुद्धा काही पालकांना मुलांबरोबर खेळणं, मुलांना आंघोळ घालणं, जेवायला घालणं, त्यांना वाढताना बघणं या प्रोसेससाठी देण्यासाठी इच्छा आणि आवड अशा दोन्ही गोष्टी असतात. बरोबर. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला ती प्रोसेस एन्जॉय होणार आहे का, तसंच ती माझ्या पार्टनरला किती एन्जॉयबल असणार आहे, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्याकडे त्याच्यासाठी आत्ता आवड खूप आहे पण मेंटल आणि फिजिकल बँडविड्थ आहे का. म्हणजे आत्ता माझा 24 तासाचा दिवस कसा दिसतो, त्याच्यामध्ये माझ्या आत्ता असणाऱ्या मुलाला किंवा मुलीला मी किती वेळ देऊ शकतोय, माझ्या जोडीदाराला मी किती वेळ देऊ शकतोय, मला पर्सनली स्वतःसाठी मी किती वेळ देऊ शकते किंवा शकतोय, आणि माझ्या आयुष्यामध्ये माझं काम आणि माझा संसार, पालकत्व या गोष्टीचा आत्ता बॅलन्स साधारण कसा आहे. मला विचारशील तर या सगळ्यामध्ये अगदी काही आयडियल सिच्युएशन तयार होत नाही. बरोबर. पण बँडविड्थ निर्माण करता येऊ शकते का. म्हणजे माझ्याकडे आता 10% जागा अवेलेबल असेल तर ती 20 किंवा 25 करता येईल. पण ऑलरेडी आहे तेच मी कसं बसं मॅनेज करतोय. अशा परिस्थितीमध्ये आपण जर दुसऱ्या मुलाचा विचार केला तर मग दोघांपैकी एका पालकावर ताण येणं हे खूप साहजिक आहे. कारण मूल आहे आणि मूल डिमांडिंग आहे. त्यामुळे मूल पॉझिटिव्ह अटेन्शन सीक करणार, प्रेम सीक करणार, ते प्रेम घेणार आणि ते नॅचरलच आहे. मग ते असा नाही विचार करणार की आई किती दमली आहे.
पुढचा मुद्दा असा आहे की सपोर्ट सिस्टीम आहे का. म्हणजे आई आणि बाबा दोघं तर आपण आहोत, पण आपणही आज वर्किंग पालक आहोत. प्लस आपल्याकडे एक मूल आहे, घरामध्ये सिनियर सिटिझन्स आहेत, भरपूर गोष्टींचं मल्टीटास्किंग आपण करतोय. तर यामध्ये ते मूल सांभाळायला जेव्हा आई किंवा बाबा नसेल तेव्हा आजूबाजूला कोण असणार आहे, आजी आजोबा असणार आहेत का, मग आपण कामासाठी कोणी नॅनी ठेवणार आहोत का, मग डे केअर सेंटर याचा आपण विचार केला आहे का. म्हणजे या सगळ्या गोष्टी मूल या जगात आल्यानंतर ठरतीलच, पण या बाबतीतली पालक म्हणून आपली धारणा काय आहे याच्यावर आधी चर्चा व्हायला पाहिजे. आणि ती सपोर्ट सिस्टीम आपल्याकडे अवेलेबल आहे का बरोबर. याचा डेफिनेटली विचार करायला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट बट लास्ट पॉईंट इज फायनान्शियल इंडिपेंडन्स आणि फायनान्शियल सिनारिओ तुमच्या फॅमिलीचा कसा आहे. कारण जसं आपण म्हणत येतो की पैशाचं काही सोंग आणता येत नाही. म्हणजे आपल्याकडे एक्सपेन्सेस दिसत आहेत, अँटिसिपेटेड खर्चसुद्धा दिसत आहेत, पण माझ्याकडे आत्ता ती फायनान्शियल बँडविड्थ नाही आहे. ही गोष्ट कुठेतरी आपल्याला ताण निर्माण करणारी असते. बऱ्याचदा लोक म्हणतात बाहेरचा ताण घरात आणायचा नाही, पण हे शक्य होत नाही. कारण जर पैसे आहेत तर ह्या सगळ्याच गोष्टी पॉसिबल आहेत. त्यामुळे त्याची प्रोव्हिजन काय आहे आणि त्याची अवेलेबिलिटी कशी असणार आहे, त्याच्या बाबतीमध्ये अँटिसिपेटेड काय आहे, त्याच्या बाबतीमध्ये माझ्या आणि माझ्या पार्टनरमध्ये चर्चा झाली आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण निर्णय घ्यायचा आहे. हो. कारण मातृत्व किंवा पालकत्व हे एक इन्स्टिंक्ट आहे आणि ते आपल्याला टाइम टू टाइम येणार आहे. म्हणजे वाटणार आहे एखादं ते. छोटं मूल बघितल्यानंतर वाटतं की का नाही, मी पण विचार करू शकते आणि छानच आहे तो विचार. हो. फक्त आत्ता मी त्याच्यासाठी रेडी आहे का, हे आणि बघण्यासाठी. फक्त मी रेडी असून उपयोग काय, माझा पार्टनर पण त्याच्यासाठी रेडी आहे का, ह्याचा विचार करून मग निर्णय घ्यायचा आहे. कारण मुलं झाल्यानंतर होतं सगळं नीट असं नाही होऊ शकत. आज काळ इतका बदललेला आहे की तुम्हाला खरंच माहिती नसतं पुढच्या मिनिटाला काय होणार आहे. बरोबर. त्यामुळे माहिती असणाऱ्या गोष्टी आणि अनअँटिसिपेटेड गोष्टी सगळ्यांबाबतीतला विचार तुमचा आधीच झाला पाहिजे. बरोबर. तू जसं म्हणतेस तसं की हे प्रायमरी मुद्दे आहेत की निदान हे तरी पहिले काही चेक पॉईंट्स आपण बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मला असं विचारायचं आहे की खूपदा आईचा रोल हा जास्त असतो आणि शिवाय सगळ्या भरपूरशा आया आजकाल काम करणाऱ्या पण असतात आणि हे सगळे प्लस पॉईंट्स असतील, माझा पार्टनरही तयार आहे, सपोर्ट सिस्टीमसुद्धा आहे, तरी मला आतून किती नाही म्हणलं तरी माझा तो डिसिजन जास्त महत्त्वाचा आहे नवऱ्यापेक्षा. हे जे आतून वाटत असतं की मी हे घेऊ का नाही, मला फिजिकली ते पेलवणार आहे का नाही, आणि नंतर इच्छा तर खूप असते की घेऊयात, पण मग माझं करिअर हा जो वैयक्तिक एका बाईचा आईचा प्रश्न आहे त्याविषयी काय सांगशील? मला असं वाटतं की मुद्दा अत्यंत व्हॅलिड आहे. कारण बाळाला ना प्रायमरी सपोर्ट सिस्टीम लागते. जर घरातला ब्रेडविनर हा बाबा आहे तर तो रोल कुठेतरी आपोआपच आईवर येऊन पडतो की मग तू पहिली अजून एक 3 वर्ष जे आहे त्याच्यामध्ये तू मुलांच्या सोयीनी आणि तुझ्या सोयीनी आणि मोठ्या मुलाचं सुद्धा किंवा मुलीचं बघून सुद्धा तू हे सगळं सांभाळू शकशील का. तर आय थिंक तो तिच्यासाठी एक खूप मोठा निर्णायक पॉईंट असतो. तर इथे येते सब्जेक्टिव्हिटी. म्हणजे इथे येतो थोडासा तुलनात्मक विचार की माझी आई म्हणून काय काय करण्याची तयारी आहे आणि मला आई किती बॅडली व्हावंसं वाटतंय. जर मला ती गोष्ट खूप मनापासून करावीशी वाटत असेल ना तर तुझ्यासाठी सुद्धा मी करिअरचं सॅक्रिफाईस केलं, हे मुळात सॅक्रिफाईस वाटतच नाही. बरोबर. हा त्याग नाही आहे, हा कॉन्शियसली घेतलेला निर्णय. इन्फॉर्म्ड निर्णय आहे. बरोबर. जो आई बाबांनी दोघांनी मिळून घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे ती मजा पण इन्व्हॉल्ड आहे ना की त्या बाळाचं सुद्धा आपल्याला सगळं अनुभवता येणं, त्याचे माइलस्टोन्स बघता येणं, त्याच्या संगोपनातला आनंद घेणं, याच्यासाठी मी मेंटली अवेलेबल आहे. म्हणजे कधीतरी दोलायमान मन होतं कोणाला तरी एखादी खूप छान अचीवमेंट करताना बघून असं वाटतं अरे बापरे मी घरात आहे किंवा मी काम सांभाळून हे करतेय कारण माझ्याकडे छोटं बाळ आहे आज. हा विचार कधीतरी मनामध्ये येऊ शकतो, पण मी काय कारणासाठी हा निर्णय घेतला आहे याच्या बाबतीत जर मी पूर्णपणे कन्व्हिन्स्ड असेल ना तर त्याच्या बाबतीत रिग्रेट्स होणं किंवा चिडचिड होणं असं होत नाही. बरोबर आहे.
तो असं- आतून आलेला तो जर का तो स्वतः आतून आलेला विचार असेल तर बरोबर, मग तुम्ही खूप बरोबर. कन्व्हिन्स्ड असता त्याच्यासाठी. हम्म, आयांचा कधीतरी मुद्दा हा पण असतो ग की जेव्हा पहिलं मूल झालं तेव्हा मी 29, 30, 31 अशा वयाची होते. हम्म, त्यावेळेस मी पण शिकत होते. मला पण गोष्टी कळत होत्या. आता मातृत्व ही काय गोष्ट आहे याचा मला छान हँग आलाय. हम्म, आता मला तो ताण वाटत नाहीये. हम्म, तर मला कुठेतरी माझ्यावर तो आत्मविश्वास वाटतोय की या वेळेचं डिलिव्हरी, बाळणपण, मूल माझ्या पोटात असताना सुद्धा त्याच्याबद्दल पॉझिटिव्हली विचार करणं, हम्म. छोट्या छोट्या गोष्टींचा ताण न घेणं, बरोबर. किंवा आपल्याला इतके सल्ले मिळत असतात पण हम्म. त्यातून आपल्याला हवं आहे तेच आपण करणं, या सगळ्या गोष्टीचा आता मला विश्वास वाटतोय. हम्म, त्यामुळे जेवढं चॅलेंजिंग मला ते पहिल्या वेळेस वाटलं होतं तेवढं नाही वाटणारे हा विश्वास सुद्धा बहुतांशी आयांना वाटत असतो. हो. आणि त्यातून पण तो विचार केला जातो. आणखी एक छान महत्त्वाची गोष्ट अशी की काळ जसा पुढे जातो, फायनान्शियल इंडिपेंडन्स जसा आपण अचीव्ह करतो, नो डाऊट नवीन मूल घरामध्ये आल्यानंतर खर्च वाढणार असतात, पण कुटुंबाची म्हणून फायनान्शियल कुवत सुद्धा सुधारते. हम्म, त्यामुळे कदाचित 3-4 वर्षापूर्वी आपल्याला ज्या गोष्टी स्ट्रगल वाटत होत्या हम्म. त्या आज 5 वर्षानंतर आपल्याला इतक्या वाटत नाहीये. बरोबर. ह्या मुद्द्यावर सुद्धा बऱ्याचदा आई आणि बाबा लोक येऊन मग मुलाचा पॉझिटिव्हली डिसिजन घेतात. बरोबर. या ह्याच्यामध्ये जसं आपण फिजिकल फिटनेस म्हणतोय, म्हणालीस मगाशी तू, तसाच मेंटली पण हा पेलवण्याचा डिसिजन आहे. म्हणजे तू म्हणतेस तसा की हे पुढे. नक्कीच खूपच महत्वाचा पॉईंट सांगितलास. तर इथेच तो आवडीचा मुद्दा येतो की खरंच मुलांच्या आजूबाजूला असणं, मुलांबरोबर खेळणं, मुलांनी थोड्याफार प्रमाणामध्ये डिमांडिंग असणं, त्यांचे हट्ट पण पुरवणं पण त्यांना न लाडवणं पण, बरोबर. या सगळ्या गोष्टीत मला व्यक्ती म्हणून किती रस आहे. हो. आणि मी नाही म्हणत की आजच्या काळामध्ये आई आणि बाबा दोघांनाही तो रस असतोच, पण दोघांपैकी एकाला तो असणं, बरोबर आहे. दुसऱ्याला आहे पण त्याला वेळ मिळत नाहीये, किंवा म्हणजे तसा आई आणि बाबांमध्ये पण तो एक टीम गेम आहे ना, की आत्ता पुढचे हे 2-3 महिने मला थोडं रिलॅक्स आहे, तर मी तू जे करतेस ते करू शकतोय, तेव्हा तुला काही गोष्टी ट्राय करायच्या आहेत, परत जॉब्सना अप्लाय करायचं आहे, एखादा कोर्स करायचा आहे, तर तू करून घे. बरोबर. मग आपण बघू पुढचं कसं मॅनेज करायचं. पण टाइम टू टाइम दोघांनाही त्या गोष्टीमध्ये मजा येणं ही गोष्ट गरजेची आहे. ज्या पॉइंटला पालकत्व ही एका पालकाची जबाबदारी बनते, मग ते एका मुलाच्या बाबतीत असू देत नाही तर 2, बरोबर, तेव्हा तिथे इम्बॅलन्स निर्माण होतोच आणि ताण येतो, भयंकर ताण येतो. बरोबर. आणि या सगळ्यामध्ये आपण म्हणजे मुलांना ब्लेम नाही करू शकत, हे त्या पालकाला समजत असतं. त्यामुळे तो पालक जो आहे तो असतो, कधी कधी ती पालक असते. सो त्यावेळेस खूप ताण येतो, कारण तो ताण स्वतःवरच घेतला जातो. बरोबर आहे. बऱ्याचदा हाही प्रश्न पहिलं मूल झालेलं असताना वाटायला लागतं, कारण पहिलं मूल जेव्हा असतं तेव्हा तेच केंद्रस्थानी असतं, सगळं अटेन्शन त्याच्यावर असतं. बरोबर. आणि असं दिसतं की अरे हे हट्टी होईल. बऱ्याचदा ॲबंडन्स घरात असेल तर अनेक गोष्टी त्या मुलाला मिळत असतात, तर ह्याला शेअरिंगची सवय लागावी, ह्याला कोणीतरी असावं, नाही तर हा बिघडेल, ही बिघडेल, म्हणून दुसरं मूल. तर या मुद्द्याचं काय सांगशील? खरं सांगायचं तर फंडामेंटली आणि कन्सेप्च्युअली हे अगदी बरोबर आहे. म्हणजे मुलं जेव्हा एकत्र वाढतात ना, तेव्हा त्यांना प्रत्येकच गोष्टीमध्ये शेअरिंग, केअरिंग, तुम्ही को एक्झिस्ट होता ना एकत्र, तुम्ही एक्झिस्ट एकत्र करता. बरोबर. त्याच्यामुळे कुठेही जाताना आपण 4 किंवा आपण 6 लोक असा तो विचार होतो. त्याच्यामुळे तुमच्या थॉट प्रोसेसमध्येच एका व्यक्तीची जागा निर्माण होते. धाकट्या भावंडाच्या बाबतीत सुद्धा जसं ते मूल आई बाबा बरोबर वाढत असतं, तितकंच ते त्या भावंडाबरोबर वाढत असतं. त्याच्यामुळे तो त्याच्या एक्झिस्टन्स बरोबरच मोठ्या भावंडाचा प्रेझेन्स हा येतोच. त्यामुळे त्यातनं कोऑपरेशन, शेअरिंग या गोष्टी आपसूक शिकल्या जातात. बरोबर. पण शेअरिंग आणि केअरिंग हे फक्त भावंड असतील तरच शिकलं जातं, या मात्र मी मताची नाहीये. खरं सांगायचं तर आजच्या काळामध्ये 2 मुलं असतील तर आई बाबा भांडणं व्हायलाच नको म्हणून दोघांना 2 गोष्टी आणून देतात. वयाचा विचार करून, जेंडरचा विचार करून, तुला बाहुली हवी का रे, तुला गाडी हवी का रे, असा विचार करूनच 2 गोष्टी आणतात. बरोबर. जेव्हा की असं पण तर होऊ शकतं ही 2 खेळणी आणलेली आहेत आणि ती दोघांसाठी आहेत, तुम्ही दोघांनी मिळून वापरा. बरोबर.
पण पेन्सिल आणल्या तर 2, हम्म. स्टेशनरी आणली तर 2, असं का? हम्म. जर खोडरबर आणि पेन्सिल आणली तर दोघांना दोन्ही गोष्टींचा उपभोग घेता येणार आहे. म्हणजे भावंड असताना सुद्धा पालक म्हणून आपण हे मुलांच्या मनात रुजवू शकत असू, हम्म. आणि रुजवणं तर सोपं आहे, हम्म. पण हे आपण जगू शकत असू, बरोबर तर मग 2 भावंड आहेत म्हणून शेअरिंग आणि केअरिंग आहे ही गोष्ट पॉसिबल आहे. बरोबर आहे. आणि हा मुद्दा तू तसा थोडा उशिरा येईल ना, म्हणजे जे आधीचे जे तू करेक्ट, आपल्याला महत्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यानंतर हे तसं बघू डेफिनेटली. शकतो पण आपण. म्हणजे विचार करतानाच पालक कधी कधी हा विचार करतात ना, की त्यांच्यामध्ये शेअरिंगची भावना निर्माण व्हावी हो. म्हणून हो. आपण 2 मुलांचा विचार करू. बरोबर आहे. तर ती भावना आपण मुलांमध्ये रुजवू शकतोच. हम्म. 2 मुलं झाल्यानंतर सुद्धा त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्ह एफर्ट्स घ्यावे लागणार लागणार आहे. आहेत. त्या आपसूक असं होणार आहे असं आपसूक नाही. होणार नाहीये. बरोबर. कारण तसं बघायला गेलं तर भावंडांमध्ये भांडाभांडी आणि भांडाभांडी. मारामारी सुद्धा होतातच हो, अगं. हो. आणि मग जर ते को एक्झिस्ट होतात तर त्यांच्यात वाद आणि भांडणं का होतात? बरोबर. कारण ती नॅचरल आहेत हम्म. आणि ती होणारच आहेत. हम्म. जशी आई आणि मुली आणि मुलामधली भांडणं नॅचरल आहेत, तसंच. तशी भावंडांमधली पण आहे. आणि त्याच्यामध्ये तर इतका आपलेपण आहे, तिथे रिस्पेक्टच्या ऐवजी अति ओळख आहे. त्याच्यामुळे त्याच्यात वाद आणि भांडणंही होणारच आहेत. म्हणजे जे आधी आपल्याला मूल दुसरं नाहीये म्हणून आपण जे इमॅजिन करतो की आता शेअरिंग आणि हे सगळं होईल, ते होईल का नाही माहित नाही. म्हणजे ते कदाचित होईलही, पण त्याच्याबरोबर ह्याही गोष्टी येणारच होणारच आहेत. आहे. म्हणजे तिथे तू म्हणतेस तशी ती मेंटल कपॅसिटी जी लागणार आहे ती भांडणं आणि ही करण्यासाठी, हाही त्यातला एक रोल ती लागणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिलं मूल शहाणं, सोज्वळ असं झाल्यानंतर पालकांची एक जुजबी अपेक्षा असते की आपणच आई वडील आहोत, सेमच घर आहे, मोठं भावंड हे आहे, तर धाकटं भावंड सुद्धा तसंच उपजावं. हो, हो, अजिबात नाही. हो, ते टोक. म्हणजे हे सायकोलॉजिकली, एज्युकेशनली, सायंटिफिकली विविध रिसर्चर्सनी स्टडी केलेला विषय आहे की 2 भावंड पर्सनॅलिटी आणि स्वभाव वाईज एक दुसऱ्यासारखी नसतातच. अगदी खरंच आहे. तर त्यामुळे आपण हे सुद्धा व्हेरिएशन अनुभवणार आहोत आणि त्यात मजा आहे बरं का. म्हणजे हो. असं नाही की अरे बापरे हो. असं होणार आहे, पण ज्याच्याकडे मेंटल बँडविड्थ आहे तो हो. ती मजा अनुभवू शकेल. बरोबर आहे. अरे बापरे, हा मोमेंट त्याच्या आयुष्यात सतत येणार नाही. खरं आहे. याच्यामध्ये अजून एक मुद्दा जो पालक म्हणून बऱ्याचदा येतो की ओके, हे सगळे मुद्दे आहेत किंवा हे सगळं मला करायचं आहे आणि दुसरं मूल हवं आहे, तर तो कधी निर्णय, म्हणजे हे त्यांच्यात वयाचा अंतर, किंवा अनेकदा असं म्हणतात की एकात एक मुलं लवकर मोठी होतात त्यामुळे लवकर चान्स घ्या, किंवा आजकाल सेलिब्रिटीजमध्ये पण असं दिसतंय की एक झाल्यावर लगेच घ्या, किंवा तर याविषयी काही टिप आहे का? या बाबतीमध्ये पालकांची वेगवेगळी ओपिनियन्स असतात. बरं, प्रोज आणि कॉन्स तर सगळीकडेच आहे. म्हणजे एक मूल बऱ्यापैकी मोठं झाल्यानंतर आणि इंडिपेंडंट झाल्यानंतर, साधारण 3री 4थी मध्ये गेल्यानंतर मुलाचा विचार करण्यासाठी सुद्धा पालकांच्या डोक्यात स्पेस क्रिएट होते असं म्हणतात. आणि ती त्याची डिपेंडन्सी लागण्याची फेज संपलेली असते ना मोठ्या मुलाची. त्यामुळे आपण अधिक अवेलेबिलिटीनी धाकट्या मुलासाठी अवेलेबल राहू शकतो असा विचार करणारे सुद्धा पालक आहेत. वेअर ॲज अनेकदा डॉक्टर सुद्धा हे रेकमेंड करतात की फिजिकल चॅलेंजेस कन्सिडर करता तुम्ही साधारण 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या गॅप नंतर दुसऱ्या मुलाचा विचार करा. याचा पालक म्हणून जे एक पालक हे करिअर वाईज सेकंडरी रोलवर गेलेलं आहे, त्याला 5, 6, 7 वर्ष जी काही त्या व्यक्तीला कदाचित सेकंडरी ब्रेडविनिंग रोलवर जावं लागेल, ते 7 वर्षानंतर तो परत करिअरला सुरुवात करू शकतो किंवा करू शकते असा विचार केला जाऊ शकतो. दुसरं म्हणजे असं होतं ना की जसं मूल 2 वर्षाचं 3 वर्षाचं होतं, मूल इतकं मोठं झालेलं नसतं की अरे बापरे आता इतकं मोठं झालंय की परत आपल्या आयुष्यामध्ये डायपर वगैरे या गोष्टींसाठी कदाचित आपण तयारच नाही आहोत. तर आपण इतके त्या गोष्टीपासून लांब गेलेला नसतो, पण मुलाची आपल्यावरती इच अँड एव्हरी गोष्टीसाठीची डिपेंडन्सी मात्र संपलेली असते. त्यामुळे बऱ्यापैकी वेळा हल्ली पालक असा विचार करतात की साधारण 2 ते 4-5 वर्षाचं अंतर, ह्या अंतरामध्ये 2 मुलं असतील तर त्यांच्या संगोपनाला रिलेटिव्हली कमी अडचणी येतात. बरोबर. याचा परिणाम मुलांच्या भांडणावर होतो का? म्हणजे वयामधलं अंतर 11 वर्षाचं असणारे सुद्धा असतात,
9 वर्षाचेही असतात. सो तिथे प्रश्न वेगळे आहेत हो. की मोठं मूल हे जेव्हा टीनेजमध्ये असणार आहे हम्म. तेव्हा धाकटं मूल म्हणणारे अरे बापरे याला टीनेजचे बऱ्यापैकी ॲडव्हान्टेजेस मिळालेले आहेत. फोन मिळालेला आहे, याचे मित्रमैत्रिणी घरी येत आहेत, हा रात्री उशिरा घरी येतो आहे. हे सगळं माझ्या बाबतीत घडताना दिसत नाहीये. बरोबर म्हणजे तेही अडचणी आणि हे गोष्टी आहेतच. बरोबर. आणि अशा कंडिशनमध्ये कसं असतं की खूप मोठं मूल जे असतं ते आईवडिलांबरोबरीने वाढलेलं असतं, आई वडीलही त्याच्याबरोबर मोठे झालेले असतात. बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्यातलं नातं अधिक मैत्रीपूर्ण आहे आणि जास्त जाच या धाकट्याला आहे का असंही धाकट्याला वाटतं. मोठ्याला वाटतं ह्याच्या बाबतीत खूपच लिनियंट आहेत, माझ्या वेळी कडक होते, कारण त्यावेळी तेव्हा ते यंग आणि नवीन आई वडील होते, आता ते निवांत आहेत. सो वयातलं अंतर जास्त असण्याचे पण स्वतःचे काही बॅटल्स आहेत. राईट. आणि कमी असल्यानंतर अक्षरशः पालक म्हणतात की कुत्र्या मांजऱ्यासारखी भांडतात, हो, हो. जिंजा उपटतात, काहीच वाटत नाही, कारण अंतर खूप कमी आहे. म्हणजे तो मोठा आहे किंवा ती मोठी आहे म्हणून तू ऐक, हा झोनच नाहीये त्यांच्यामध्ये. बरोबर. त्याचेही काही चॅलेंजेस आहेत. पण शक्यतो असं म्हणतात की 2 ते 5 वर्षाचं जर मुलांमध्ये अंतर असेल तर तेवढं ठीक आहे. दोन मुलं ग्रोथच्या वेगळ्या फेजवर पण असतात पण एकमेकांपासून फार लांब पण नसतात असं रिसर्च सांगतो. बरोबर. पण जसं याला ह्या असं परत काही एक असं सब्जेक्टिव्ह मुद्दा आहे, असं काही ठोस उत्तर नाही याला काहीच ठोस उत्तर नाही. ओके. अजून एक प्रश्न म्हणजे जर आता ठरलेलं आहे की आपल्याला दुसरं मूल, आईबाबांना वाटतंय की आपण आता हा चान्स घेऊयात आणि सपोर्ट सिस्टीम म्हणून आजी आजोबांना ते काउंट करत असतील तर त्यांचं सुद्धा मत विचारात घेणं गरजेचं आहे का? डेफिनेटली आहे. कारण जर आपण सपोर्ट सिस्टीम म्हणून काउंट करणार आहोत तर विचार त्यांचा घ्यायलाच पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक तर विचार घ्यायला पाहिजे पण थोडा अंदाज पण घेतला आला पाहिजे. म्हणजे मुलं ना आजी आजोबांच्या जीवावर मोठी नाही झाली पाहिजे. म्हणजे सपोर्ट सिस्टीम म्हणून आजी आजोबांना वापरणं आणि आजी आजोबांवर पालकत्वासाठी पूर्णपणे डिपेंडंट असणं, या गोष्टींमध्ये भरपूर फरक आहे आणि त्यातल्या सगळ्या शेड्स पालक म्हणून आपल्याला माहिती पाहिजेत. बरोबर आहे. आणि हे कुठेतरी माझं आजी आजोबांनाही सांगणं असतं की तुम्ही मुलांचं करा, नातवंडांचं करण्या इतका आनंद जगात कुठलाच नसेल. पण तुमची स्पेस, तुमचा आनंद, तुमचे मित्रमैत्रिणी, तुमच्या हॉबीज, तुमच्या भिष्या, या सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करून हे करू नका. तुमची हेल्थ, तर आनंद तर आजी आजोबांना खूप होतोय पण त्यांना ते झेपतंय का, त्यांना त्यांच्याच्यानी होतंय का, त्यांची तब्येत कशी आहे, त्यांचं सोशल सर्कल यांनी अफेक्ट होतंय का, ह्याचा अंदाज आपणही आई बाबा म्हणून घेतला पाहिजे. अगदी बरोबर. कारण त्यांच्यावरची पण जबाबदारी यांनी वाढणार आहे. हो. आणि या बाबतीमध्ये कुठेतरी आपणही हा निर्णय घेऊ शकलो पाहिजे की आजी आजोबा मदतीला आहेत, पण जर ते मुलांकडे बघत असतील तर अजून एखादी सपोर्ट सिस्टीम आपण आजी आजोबांबरोबर लावायला हवी का. बरोबर आहे. जसं की 12 तासाच्या बाई, की तुम्ही मुलांकडे बघा पण तुम्ही जी अदरवाईज घरातली कामं करता त्यासाठी आम्हाला तुम्हाला मदत ऑफर करू दे. बरोबर. किंवा अशा कंडिशनमध्ये आई बाबा आणि आजी आजोबा यांची घरं जवळजवळ असणं, जर अगदी एका घरात पॉसिबल नाही आहे तर ॲटलिस्ट आपली घरं जवळजवळ असणं. किंवा पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी कम्यूट ही गोष्ट आजकाल इतकी अवघड झाली आहे, त्याच्यासाठी आजी आजोबांना मदतीची सोय देणं, असं काहीतरी जर आपण करू शकलो तर आपण आजी आजोबांना इक्विप पण करू शकतो. हां, पण अर्थात कुठलेच आजी आजोबा म्हणून या गोष्टीला नाही म्हणत नाही, तर ती आईबाबांनी अंदाज घेण्याचीच गोष्ट आहे. बरोबर आहे. कारण डोळसपणे ते बघताच आलं पाहिजे. कारण अनेकदा आईबाबा पण पर्टिक्युलरली जर का ते फायनान्शियली डिपेंडंट असतील ना तर ते नाही बोलत किंवा व्हॉइस आउट करतीलच असं नाही आहे. तर ते आपणच ओळखून काय काय, जसं तू म्हणालीस तसं की त्यांना पण सपोर्ट सिस्टीम मिळतीये का नाही हे बघणं, हे नक्की डेफिनेटली करता येईल. आणि दुसरा याला लागूनचा प्रश्न म्हणजे मूल जे आहे, पहिलं मूल, त्याला सांगणं किंवा त्याचा विचार करणं, त्याला सुद्धा या निर्णयात घेणं, हे कसं करता येईल? मला असं वाटतं इथे ते क्लिअरली डिपेंडंट आहे की मूल किती वर्षाचं आहे. म्हणजे मुलाला स्टेप 1 पासनं त्या गोष्टी आधीपासनं सांगायला हव्यातच. म्हणजे आईचं पोट दिसायला लागल्यानंतर तिने सांगायचं नाहीये. आई बाबांना कळल्यानंतर की हो बाळ आपल्या घरामध्ये येणार आहे, तेव्हापासूनच छोट्या छोट्या अंशांनी मुलाबरोबर बोलायला, मुलीबरोबर मोठ्या बोलायला सुरुवात व्हायला हवी. बरं, ह्याच्यामध्ये कदाचित मूल
सरप्राईज म्हणून नकोच आहे आपल्याला भावंड, हो. हेही म्हणू शकतं. याची मानसिक तयारी आई आणि बाबांनी ठेवायची आहे. हम्म. यांनी निर्णय बदलत नाही. पण आपलं मूल असं का म्हणतंय, म्हणजे त्याला असं वाटतंय का की आई बाबांचा वेळ मला कमी मिळेल किंवा माझ्या सगळ्या गोष्टींचं शेअरिंग होईल. तर याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी काळ चर्चा करत राहिल्यानंतर मुलं या गोष्टीला कन्व्हिन्स होतात. बरोबर. हां, दुसरी महत्त्वाची गोष्ट नाही झाली तर हळूहळू हेही स्वीकारू शकतात की आपल्या घरी भावंड येणार आहे. बरोबर. हां, पण याच्या बाबतीत चर्चाच जर झाली नाही आणि जर हे सरप्राईज म्हणून आपला निर्णय आपण मुलांवर लादल्यासारखं झालं, तर मात्र मुलांना आतून कुठून तरी इन्सिक्युअर वाटू शकतं किंवा अरे बापरे, आता काय बदल घडणार आहेत ते मला माहिती नाही आहे. तर चर्चा ह्या मल्टिपल वेळा होत राहिल्या पाहिजेत, त्या बाबतीत संवाद झाला पाहिजे. कधी कधी मुलं आईबाबांनीच फक्त सांगून ऐकत नाहीत. हम्म. अशी एखादी मावशी, काका, आत्या ज्यांच्याकडे 2 बाळं आहेत, हम्म. 2 मुलं आहेत, त्यांनी बोलल्याने मुलांची सुद्धा मुलांचं मत बदलू शकतं खरंय. आणि त्यांना छान वाटू शकतं. जर थोडं मोठं मुलं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही त्या बाबतीमध्ये चर्चा करू शकता मुलांबरोबर. पण मुलांशी बोलणं या बाबतीत महत्त्वाचं आहेच. आणि ते ग्रॅज्युअली पुढे हो, पुढे तो आणि संवाद नेत जाईल. कसं आहे ना की छोट्या बाळाच्या पालकत्वाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला तुझी किती मदत लागणार आहे, हम्म. या बाबतीत सुद्धा आधीपासून ती चर्चा व्हायला लागणार आहे. हम्म. इनफॅक्ट आई बाबामध्ये तर ही चर्चा व्हायला पाहिजे की दुसरं बाळ घरामध्ये आल्यानंतर मोठ्या मुलाला आपला एक्सक्लुझिव्ह वेळ हो. आपण कुठला आणि कसा देणार आहोत बरोबर. की त्याला इन्सिक्युअर नाही वाटणार. हम्म. ह्याच्यासाठीची आपली प्रोव्हिजन काय आहे, हा विचार सुद्धा आई आणि बाबाचा झालेला हवा. बरोबर. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो खरं तर बऱ्याच ठिकाणी अजूनही दिसतो तो म्हणजे पहिली मुलगी आहे म्हणून दुसरा मुलगा हवा आहे, किंवा पहिला मुलगा आहे आणि आम्हाला मुलीची हाऊस आहे म्हणून दुसरी मुलगी हवी आहे, म्हणून आम्ही चान्स घेतोय. याविषयी काय? खरंच म्हणतात ना, म्हणजे हाऊस असेल तर त्याचं काही वेगळं उत्तरच नाही. हम्म. तर खरंच आजकालच्या आईबाबांना हा प्रश्न आहे की तुमची मुलं मोठी होऊन आपण त्यांच्याबरोबर राहणारच आहोत याची आजच्या घडीला आपण कुठलीही गॅरंटी देऊ शकत नाही. हम्म. अगदी आत्ताच्या काळातले आईबाबा सुद्धा नोकरीमुळे त्यांचं जे काही गाव आहे, शहर आहे, आईबाबा जिथे राहतात तिथपासून लांब आलेलेच आहेत की. हां, बरोबर. पण लांब येऊन सुद्धा आपण आपल्या आईबाबांना सपोर्ट करतोच आहोत. हम्म. तशीच आपली मुलं सुद्धा सपोर्ट करणार आहेत इररिस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर. हम्म. म्हणजे मुलगी आहे म्हणून ती कमी लक्ष देईल आणि मुलगा आहे म्हणून तो पूर्णपणे जबाबदारी घेईल, याची आत्ताच्या काळामध्ये सुद्धा गॅरंटी नाही आहे. बरोबर. तर अजून 25 वर्षानंतर कशी काय गॅरंटी देऊ शकणार आहोत आपण? खरं तर जे आजचे आजी आजोबा आहेत, बहुतांशी अंशी आजचे आजी आजोबा हे तसे फायनान्शियली इमोशनली सुद्धा इंडिपेंडंट आहेत. काळच असा येतोय की आजच्या आईबाबांना सुद्धा आपल्या रिटायरमेंटची फायनान्शियल, इमोशनल आणि फिजिकल प्रोव्हिजन ही आत्तापासूनच करण्याची गरज आहे. कारण मुलांची आयुष्य अधिकाधिक डायनॅमिकच होत जाणार आहे. त्यांच्या करिअर लाईफमध्ये कॉम्पिटिशन आत्तापेक्षा कैक पटीने जास्त असणार आहे आणि त्यांच्या ॲडल्टहूडमधले त्यांचे स्ट्रगल्स हे पूर्णपणे वेगळे असणार आहेत. त्यामुळे ते आपल्याला आधार देतील म्हणून एकाच्या जागी 2 मुलांचा विचार आपण नक्की करणार नाही आहोत. अगदी बरोबर. हां, त्यांच्या दोघांना एकटेपणा न जाणवण्यासाठी, त्यांच्या शेअरिंग आणि केअरिंगसाठी आणि मला 2 मुलं हवी आहेत म्हणून आपण जर दुसऱ्या मुलाचा विचार करत आहोत तर डेफिनेटली त्याचा विचार करावा. अजून एक बऱ्याचदा असं दिसतं की काही जे पेरेंट्स आहेत ते असा धाडसी निर्णय घेऊ पाहतात, काही जण घेतातही, की पहिलं स्वतःचं बायोलॉजिकल मूल आहे आणि दुसरं आता आपण दत्तक घेऊयात का? तर अशा पालकांसाठी काय सांगशील? नाही, खूप पालक हल्ली हा विचार करतात आणि खूप छान आणि स्तुत्य निर्णय येतो. फक्त या बाबतीमध्ये आपण नेहमीच असं सांगतो की तुम्ही समुपदेशकाशी, फॅमिली काउन्सिलरशी आधी बोला. बरोबर. कारण कसं असतं, मुलाची पर्सनॅलिटी हे जिनोटाईप आणि फिनोटाईप म्हणजे जीन्स आणि एन्व्हायरमेंट या दोन्ही गोष्टींचं मिश्रण असतं. हां, या बॅकग्राऊंडवर जिथे माझ्यातले आणि माझ्या बायकोमधले ट्रेट्स मला माझ्या मुलामध्ये दिसत आहेत बहुतांशी अंशी, आणि त्याला मी एन्व्हायरमेंट चांगली देऊन त्याचं संगोपन सुद्धा खूप छान पद्धतीने करू शकतोय,
तिथे मी अजून एका मुलाचा जिथे विचार करतो आहे की ज्याचे जीन्स कसे आणि काय आहेत याचं काही मला माहीत नाही, पण मला एन्व्हायरमेंट आणि संगोपन लेवलवर 200% एफर्ट देण्याची माझी तयारी आहे. तिथे हा निर्णय अगदी छान सक्सेसफुल होतो. आणि अशीही कुटुंब मला माहिती आहेत की ज्यांची दोन्हीही मुलं अडॉप्टेड सुद्धा आहेत. ओके. हां, आणि एक मूल माझं आणि एक मूल अडॉप्टेड आहेत असे सुद्धा कुटुंब आहेत. असे पण आई बाबा आहेत आणि त्या मुलांचं संगोपन खूप छान झालंय. ज्या वयात त्यांना हे समजलेलं आहे की मी अडॉप्टेड मूल आहे आणि माझं भावंड हे अडॉप्टेड मूल नाही आहे, त्या पॉईंटला सुद्धा त्यांनी ते खूप छान अडॉप्ट आणि ॲक्सेप्ट केलेलं आहे. ह्याची पण उदाहरणं आहेत. पण बऱ्याचदा आई वडिलांना या बाबतीमध्ये चॅलेंजेस फेस होतात, याची सुद्धा उदाहरणं आहेत. तर बरोबर. अशा बाबतीमध्ये निर्णय घेण्याच्या आधी गायडन्स घेणं आणि जिथे कुठे डिफिकल्टीज आहेत त्या डिफिकल्टीज आपण आधी अँटिसिपेट करणं, ही गोष्ट कधीही रेकमेंडेड आहे. नक्कीच. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे की या केसमध्ये गायडन्स घेणं आणि वेळोवेळी तो घेत राहणं डेफिनेटली. हे खूप महत्त्वाचं आहे. अजून एक असा प्रश्न आहे की बऱ्याचदा पहिल्या प्रेग्नन्सीचा अनुभव तेवढा चांगला नसतो. फिजिकली आईला पण अनेक प्रॉब्लेम्स झालेले असतात किंवा माझा 9 महिन्याचा जो काही अनुभव आहे तोही चांगला नाही आहे, तर मग मी नको बाबा दुसरा चान्स घ्यावा का नाही, किंवा पहिलं मूल काहीतरी स्पेशली चॅलेंज्ड आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे पहिल्या मुलामध्ये, तर मग वाटतंय खरं पण घेऊ का नको, या 2 मुद्द्यांवर काय सांगशील? सो मला असं वाटतं की पहिल्या वेळेस जर प्रेग्नन्सीचा अनुभव जर ट्रॉमॅटिक असेल तर दुसऱ्या वेळेस बाळाचा निर्णय घेताना कधीही तुमच्या त्या वेळेचे गायनेकोलॉजिस्ट आणि सेकंड ओपिनियन म्हणून आणखी 1-2 गायनेकोलॉजिस्टची नक्की बोलावं. म्हणजे त्या वेळेची आलेली मेडिकल कंडिशन ही सर्कमस्टेन्शियल होती का ती माझ्या बॉडीची टेंडन्सी होती, आणि त्या सगळ्या 9 महिन्याच्या अनुभवानंतर सुद्धा आज माझं मूल मेंटली, फिजिकली, अकॅडमिकली, माइलस्टोन वाईज किती फिट आहे, ह्याचा विचार करून आपण तो निर्णय घ्यायचा आहे. आता तू जो दुसरा प्रश्न विचारलास की जेव्हा माझं पहिलं मूल हे स्पेशल चाइल्ड आहे, त्या पॉईंटला ना पालक एका खूप अवघड टप्प्यावर उभे असतात की मला ह्या मुलाला तर माझे सपोर्ट सिस्टीम, माझे रिसोर्सेस एक्सेसिव्ह खर्च होत आहेत, पण ॲट द सेम टाईम जर दुसरं मूल हे झालं तर त्यांच्या दोघांमधला शेअरिंग आणि केअरिंगचा जो बॉन्ड असेल तो खूप छान आणि अनकंडिशनल असेल. सो तो खूप एक कॉन्शियसली घेतलेला निर्णय असतो की ते जे धाकटं मूल आहे त्याचा सपोर्टसुद्धा माझ्या मोठ्या मुलाला होईल आणि चॅलेंजेस नसणारं पालकत्व मी सुद्धा अनुभवू शकेन. पण मी शकेन का, ह्या प्रश्नासाठी परत एकदा आपल्या डॉक्टर्सना भेटणं, त्याच्या स्पेशल असण्याची जी कंडिशन आहे ती बाय बर्थ कंडिशन होती का, ती जेनेटिक कंडिशन होती का, ती डेव्हलपमेंटल कंडिशन आहे का, ती बिहेवियरल कंडिशन आहे का, अकॅडमिक लॅग रिलेटेड कंडिशन आहे, त्याची प्रॉबेबल कारणं काय आणि ती आपण मिटिगेट करू शकणार आहोत का या प्रेग्नन्सीच्या वेळेस, ह्याचा विचार करणं पण खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा पालक मला विचारतात की जेव्हा मोठं भावंड स्पेशल आहे तेव्हा धाकटं भावंड मोठं झाल्यावर चिडचिड करेल का, की याची जबाबदारी सांभाळायला तुम्हाला कोणीतरी हवं होतं म्हणून तुम्ही माझा विचार केला. असं होऊ शकतं का, होण्याची शक्यता असते, पण मग आपण ते अशा कंडिशनमध्ये टाळू कसं शकतो, तर तुम्ही धाकट्या बाळाला सुद्धा त्याचा वेळ, त्याचा इम्पॉर्टन्स, आणि ना अशा वेळेस त्या धाकट्या मुलांचं बालपण मोठ्याच्या क्रिटिकल कंडिशनमुळे अफेक्ट न होऊ देण्याची कपॅसिटी आपल्याकडे आहे का. जर असेल तर तुम्ही याही कंडिशनमध्ये दुसरं मूल होऊ देण्याचा विचार करू शकता. अर्थात जर जेनेटिक किंवा बर्थ रिलेटेड कंडिशन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड नसतील तर या बाबतीमध्ये ईच अँड एव्हरी टप्प्यावर प्रोफेशनल्सचं आणि डॉक्टर्सचं मत घेणं हे कधीही रेकमेंडेड. इनफॅक्ट काउन्सिलर आणि फॅमिली थेरपिस्टचं पण ओपिनियन घ्यावं. बरोबर. कारण या सगळ्या पॉसिबिलिटीचे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय असू शकतात ते पण फॅमिली थेरपिस्ट खूप छान पद्धतीने सांगू शकतो. अगदी.
मला असं वाटतं एकूणच असे जे पालक आहेत की ज्यांना म्हणजे हे तर आपण आत्ता ही स्पेशल केस असेल तर बोललोच, पण जनरलही मला नाही कळत आहे काय करावं नाही हे सगळे तरी म्हणजे समुपदेशनासाठी येणं कधी, कारण प्रत्येक घर प्रत्येक Definitely. सिच्युएशन वेगळी आहे. आणि ती सिच्युएशन आपण थर्ड पर्सन समोर मांडल्यानंतर जे काही चॅलेंजेस माझ्याकडनं आज दिसत नाहीये हो ते चॅलेंजेस मला कदाचित थर्ड पर्सननी टुकलून सांगू शकतो. बरोबर आहे. आणि त्याला एक काहीतरी माझा जो काय म्हणतात त्याला कस्टम मेड असा जो काही गायडन्स आहे त्याचा मला उपयोग होऊ शकेल. हो डेफिनेटली. आणि कधी कधी काय होतं त्याला दुसरं मूल हवं होतं म्हणून आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून, हो किंवा तिला दुसरं मूल हवं होतं आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, तिला मी त्या आनंदापासून कसं वंचित ठेवू म्हणून आम्ही दुसऱ्या मुलाचा विचार केला. तर या सगळ्या गोष्टी प्रेमाच्या अंडर झाकल्या जातात. पण प्रेम कितीही असलं तरी मूल त्याला हवं ते सगळं डिमांड करणार आहे. बरोबर. ते आपण देण्याच्या स्टेटमध्ये आहोत का हा विचार प्रायमरी आणि महत्वाचाच राहतो. अगदी महत्वाचा आहे. आणि जर तो आपल्याला कळत नसेल तर नक्कीच मदत घेऊन तो कळू शकेल असं वाटतं. डेफिनेटली. नक्कीच. थँक्यू सो मच. येस. तू आज मला असं वाटतं की आपण हा प्रश्न असा आहे की ह्याच्यावर हो चान्स घ्या किंवा नका घेऊ असं आपण कोणीच सांगू शकणार नाही आहोत, पण या प्रश्नाला काय काय अँगलनी बघता येईल याचं तू इतकं छान आम्हाला मार्गदर्शन केलंस त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. थँक्यू. आणि आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर ते सुद्धा जरूर कळवा. आणि या विषयासंदर्भात किंवा अजून काही विषयांवर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा. ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.